तुकोबांच्या पालखी सोहळ्यात तुतारी वादनात हर्षवर्धन पाटलांचा सहभाग। कार्यकर्त्यांचा हर्षवर्धन पाटलांना तुतारी वाजवण्याचं आवाहन। तर पाटलांच्या कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवरून भाजपचं नाव आणि चिन्हही गायब। वरळी हिट अँड रन प्रकरणाबाबत राऊतांचे गंभीर आरोप। आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आरोपीच्या वडिलांच्या अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचाही संजय राऊतांचा आरोप। लाडकी बहीण योजनेसाठी मवियाच्या शिबिरात अर्ज न करण्याचं चित्रा वाघ यांचं महिलांना आवाहन। महिलांचे अर्ज बाद करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक्सपायरी झालेल्या बियाण्यांची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार। एक्सपायरी झालेल्या बियाण्यांचे कच्चे बिल देऊन शेतकऱ्यांची लूट। विधान परिषद निवडणुकीसाठी हॉटेल पॉलिटिक्स क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी सर्वच पक्षांकडून चांगलीच खबरदारी। कुणबी प्रमाणपत्राच्या शोधासाठी शिंदे समिती हैदराबादमध्ये दाखल। हैदराबाद गॅझेटमधील जनगणना आणि इतर नोंदी घेऊन समिती महाराष्ट्रात परतणार। मराठा समाजाच्या रॅलीला पोलिसांनी परवानगी नाकारली नाही। अफवा पसरवू नका, पालकमंत्री धनंजय मुंडेंचं सोशल मीडियातून आवाहन। महाराष्ट्र राज्याला मिळालेला सर्वश्रेष्ठ कृषी राज्याचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर। तर दिल्ली दौऱ्यादरम्यान शिंदे अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। अमरावतीच्या तिवसामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन। मदर डेअरीची गाडी अडवत आंदोलन। नियमितपणे दूध नेलं जात नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। बीडच्या परळीमधील चांदापूर तलावात 0% पाणीसाठा। पिण्याच्या पाण्याचा जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर। मुंबईकरांवर पाणी टंचाईचं संकट कायम। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमध्ये 20% पाणीसाठा। भर पावसाळ्यामध्ये धुळ्यावर जलसंकट। अक्कलपाडा धरणात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा। धुळेकरांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3100 ग्राहकांची वीज खंडित। तर रस्ता खोदताना केबल तुटल्यानं वीज पुरवठा खंडित। महावितरणचं 2,40,356 रुपयांचं नुकसान। अलमट्टी हिप्परगी धरणातील पाणीसाठ्यामध्ये नियंत्रित पाणी पातळी न ठेवल्यास महापुराचा धोका। कृष्णा महापूर नियंत्रण समितीकडून मुख्यमंत्री शिंदेंना निवेदन। संभाजीनगरच्या गल्लेबोर गावात उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी। 10 लाखांपेक्षा जास्त किमतीचा गांजा जप्त। तर आरोपीवर एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल। लंडनमध्ये झळकली वाघनखांची जाहिरात। मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथनं शेअर केले फोटो। जाहिरातीवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह सुधीर मुनगंटीवार यांचेही फोटो। छत्रपती संभाजीनगरमध्ये बालविवाह रोखण्यासाठी महिला व बाल कल्याण विभागाकडून टास्क फोर्सची निर्मिती। बालविवाह रोखण्यासाठी 1098 हा टोल फ्री क्रमांक जारी। रत्नागिरी कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यामध्ये पाणी भरल्यानं वाहतूक पुन्हा बंद। मुंबईतून रवाना होणाऱ्या काही रेल्वे आज रद्द। तर काही रेल्वेच्या मार्गात बदल। मनोज रांगेंची शांतता रॅली। धाराशिव जिल्ह्यात 1200 स्वयंसेवकांवर रॅलीच्या नियोजनाची जबाबदारी। धाराशिव शहरात सर्वच होर्डिंग आणि भगवे झेंडे दिसतात। मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदारांचा ताज लँड हॉटेलमध्ये मुक्काम। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गटाची खबरदारी। तर हॉटेलमधील मुख्यमंत्री शिंदे आमदारांना करणार मार्गदर्शन। भाजपकडून विधान परिषदेसाठी खास खबरदारी। निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी आमदारांची व्यवस्था ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये। पुढील 3 दिवस आमदार पंचतारांकित हॉटेलमध्ये। मालेगावातील मेंढपाळ समाज आक्रमक। चराई क्षेत्र उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाला 15 दिवसांचा अल्टिमेटम। मागण्या मान्य न झाल्यास मेंढ्या बकऱ्यांसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा। मुंबईतील जुहूमधील तपस बारबर कारवाई। पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून बारबर कारवाई। इंदापुरात आज संत तुकोबांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण पार पडणार। इंदापुरातच तुकाराम महाराजांची पालखी मुक्कामी असणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।